तो नरपशु ते अहो सखूची पुण्य एवढी मोठी की त्या नरपशूने सखूला जिवंत तर सोडलंच, पण आता तो कोणालाही त्रास देणार नाही आणि यापुढे त्याला बळीही द्यावा लागणार नाही. आहे की नाही आश्चर्य? हे सखू आत ये. हा ये. थांब सखू, थांब सखू. बाहेरच थांबायचं, अजिबात आत पाऊल टाकायचं नाही. खबरदार या उंबऱ्याच्या आत पाऊल टाकलंस तर, खबरदार या उंबऱ्याच्या आत पाऊल टाकलंस तर. रमाई, रमाई, रमाई अगं असं काय करतेस? सखूला घराबाहेर का ठेवतेस? किती आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. सखूमुळे सगळ्यांवरचं मोठं संकट दूर झालंय रमाई. उलट तू तिचं स्वागत करायला हवं. अरे देखो, मला असंच म्हणायचं होतं की तू इतकी घाईघाई का करतोस? तुला आहे तसंच सखूचं कौतुक आम्हाला पण आहेच ना. छान रीतसर स्वागत करू दे माझ्या गुणी सुनेच. खरं तर दागिन्यांच्याच वेळी मी म्हणाले होते, खरे दागिने आणले तर सखूला ओवाळून मी घरात घेईन. पण तेव्हा त्या लबाड आणि कावेबाज भामेने सगळा गोंधळ घातला. पण आता एवढी मोठी कामगिरी पार पाडून आल्यावर मला माझ्या सुनेचं कौतुक नसणार का? काय ग यमुने? तर कौतुक तर करायलाच हवं बाई. नरपशूच्या तावडीतनं सुटली असशील तू, पण माझ्या तावडीतून सुटका नाही, सुटका नाही. ही गुहा माझी आहे. या माझ्या गुहेत तुझं स्वागत आहे सखू. ये आत्ता आत ये. त्यांच्या नादाला लागू नकस, त्यांच्या वयावर जाऊ नकस. त्यांच्या पायाचं तीर्थ पी तू. तुझाच उद्धार होईल, तुझाच उद्धार होईल. त्यांच्या पायाचं तीर्थ पी तू. तीर्थ तुझाच उद्धार होईल, तुझाच उद्धार होईल. बाबाजी, हे असं अघटित घडलंच कसं? ती सखू त्या नरपशूच्या तावडीतून सुटून परत आलीच कशी? आम्हाला जा विचारतीयस मनोरमे? नाही तसं नाही बाबाजी, पण मनात शंका येते की गुरु झिंगरोबा तुमच्याऐवजी सखूला मदत करतायत की काय? हो, तुम्ही त्यांची इतकी उग्र साधना केली, काय मिळालं? उलटी ती सखू उरावर येऊन बसली. आता गावभर तिचाच उदो उदो होईल. तू काय इथं माझी जिंगरोबाची तासायला आली काय ग? नाही तुझ्या बापाचे नोकर होत का आम्ही? आम्हाला विचारते, जा विचारते तू आम्हाला काय करत होते? गोट्या खेळत होतो, गोट्या. काय म्हणणं आहे तुझं? जा चल जा. जिगरोबा ऐका, बघा बघा, शेण घेऊन आली नकटी चपटी. द्या उत्तर, द्या उत्तर जिगरोबा, हिला उत्तर द्या.
आम्हाला नाही सोडलं आणि तुम्हाला बी विचारते कुठं रिका